मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेमध्ये 1.5 तास बंद दाराआड चर्चा। मुंबई ठाण्यामध्ये एकत्र लढण्याबाबत चर्चा। सुपारी प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळण्यासाठी धनंजय मुंडेंनी फडणवीस अजितदादांचे पाय धरले। मुंडेंची चौकशी केली नाही तर महागात पडेल, जरांगेंचा सरकारला इशारा। जरांगेंच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, तर मतदारसंघातल्या कामांसाठी फडणवीसांना भेटलो, मुंडेंचं स्पष्टीकरण। शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा। नागपुरातील सेनेच्या बैठकीमध्ये शिंदेंचे मंत्री आणि आमदारांना सूचना। शिवसैनिकांची कामं होत नाहीत, आमदारांचा बैठकीमध्ये सूर। शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार फुटणार, ते आमदार मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतात, आदित्य ठाकरेंचा मोठा दावा। शिंदेंचे आमदार आमचेच, मग त्यांना भाजपमध्ये घेण्यात अर्थ काय? शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबतच्या दाव्यांवर फडणवीसांचा पलटवार। विरोधी पक्षनेतेपदासाठी 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही। भास्कर जाधव संतापले, तर विरोधी पक्षनेतेपदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील, फडणवीसांचं भाष्य। आदित्य ठाकरेंचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी येत असेल तर विशेष नाही, शंभूराज देसाईंचं वक्तव्य, तर अफवांवर विश्वास ठेवू नका, आदित्य ठाकरेंचं उत्तर। वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाही, विजय वडेट्टीवारांची रोखठोक भूमिका। हिवाळी अधिवेशनादरम्यानच्या बैठकीमध्ये कोकणातील हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकनावर चर्चा। हापूसच्या जीआय मानांकनावर सरकार ठाम भूमिका घेईल, कृषी मंत्री दत्ता भरणेंचं आश्वासन। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं दीर्घ आजारानं निधन, वयाच्या 96व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा नेता हरपला। उच्च जातीचं नाव काय? 8वीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील प्रश्नामुळे खळबळ, तर रेवो एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉक्टर प्रवीण बन्सल यांनी मागितली जाहीर माफी। पुरंदर विमानतळाबाबत मुख्यमंत्री लवकरच बैठक घेणार, जिल्हा प्रशासन चर्चा करणार, जमिनीचा मोबदला किती द्यायचा यावर प्राथमिक चर्चा। मुंबईतील म्हाडाच्या 388 इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू, अधिनियमाचे लाभ दिल्यानंतर पुनर्विकासात। पुण्याच्या नवले पुलावर अपघातांची मालिका, दिवसभरात 2 अपघातांच्या घटना। स्कूल बस आणि कारच्या धडकेमध्ये 2 जण जखमी, तर दुसऱ्या अपघातामध्ये 1 जण किरकोळ जखमी। काँग्रेसनं वंदे मातरमचे तुकडे केले, वंदे मातरमला 100 वर्ष पूर्ण झाली तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं। काँग्रेसनं मुस्लिम लीगच्या दबावाखाली निर्णय घेतला, पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर मोठा आरोप। पुणे विमानतळावरील इंडिगो कंपनीचं पार्किंग बे हलवलं, इंडिगोचे 10 पार्किंग बे आता इतर विमानांना उपलब्ध। मुंबईसह राज्यामध्ये 19 डिसेंबरपर्यंत थंडीच्या लाटेचा इशारा, उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आल्यानं मुंबईसह राज्यातील किमान तापमानामध्ये। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।